हॅलो गाईज, आर एस एज्युकेशन पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज हा टॉपिक बघितला होता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण बघणार आहोत चक्रवाढ व्याज. चला तर सुरू करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं जसा मागील व्हिडिओ जो होता सरळ व्याज, त्याचाच एक अपडेटेड व्हर्जन किंवा त्याचाच एक वेगळा टाईप म्हणजे चक्रवाढ व्याज असतो. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे एकच आहे. ठीक आहे. तर बऱ्याचशा यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या सिमिलर आहेत. जसं आता तो आपली जी मुद्दलला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे, प्रिन्सिपल म्हणत होतो म्हणून पी लिहत होतो. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट, ठीक आहे, दर ज्याला आपण म्हणतो, दर जो होता आपला, दरला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच आर मानत होतो. आणि वेळ जो होता आपला, काळ, वेळ किंवा काळ, ठीक आहे, तर त्याला आपण टाईम म्हणून दाखवत होतो, त्याचा टी होतं. आता मागच्या व्हिडिओची एक थोडी रिव्हिजन, की मागच्या व्हिडिओचा आपला फॉर्म्युला होता पी इंटू आर इंटू टी डिवाइड बाय 100. हा झाला आपला सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. आता एस आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. याला चक्रवाढ व्याजला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात. तर सिम्पल इंटरेस्टला एस आहे, तर कंपाऊंड इंटरेस्टला सी आहे. ठीक आहे. आता इथं जो आपला फॉर्म्युला आहे तो थोडा वेगळा येतो याच्यापेक्षा. जसा आता इथं लिहितो मी सी आय बरोबर, इथं सी आय नाही लिहित, इथं अमाऊंट लिहावं लागतं. अमाऊंट म्हणजे समजतं ना, अमाऊंट म्हणजे इंटरेस्ट प्लस मुद्दल म्हणजेच इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला असा आहे, पी गुन्हेला 1 + आर भागिला 100 वरती एन. आता एन म्हणजे काय, तर या टीलाच एन म्हणतात. टाईमला इथे एन म्हणून दर्शवतात. तर हा अमाऊंटचा आहे. पण आपल्याला इंटरेस्ट जर पाहिजे असेल, कंपाऊंड इंटरेस्ट, तर ही जी अमाऊंट येईल त्यामधनं प्रिन्सिपल मायनस करावं लागेल. आता ही झाली अमाऊंट. म्हणजे आपलं कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर आपल्याला करावं लागेल अमाऊंट वजा इंटरेस्ट, अमाऊंट वजा प्रिन्सिपल. ठीक आहे. तर अमाऊंट वजा प्रिन्सिपल म्हणजे काय, अमाऊंट तर ही झाली, मग याच्यातून प्रिन्सिपल म्हणजे वजा पी. तर हा आपला सी आयचा हे होणार फॉर्म्युला. सी आय बरोबर पी इंटू 1 + आर डिवाइड बाय 100 डोक्यावरती एन वजा पी. यामुळे आपल्याला इंटरेस्ट मिळणार. ठीक आहे. हे एवढं करून जे मिळतं ते मिळते आपल्याला अमाऊंट. अमाऊंट म्हणजे माहीत आहे ना, अमाऊंट म्हणजे व्याज अधिक मुद्दल. ठीक आहे. आणि फक्त कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि त्यातून मुद्दलची म्हणजे पीची व्हॅल्यू वजा करायची. ठीक आहे. जसे जसे क्वेश्चन येणार तसं मी तुम्हाला सांगणारच आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, त्याच्यामध्ये 4 मेथड असतात. ठीक आहे. म्हणजेच जसं आता इथं थोडं एक ही गोष्ट समजून घेण्याची आहे, इथं कन्फ्युजन खूप होऊ शकतं. चक्रवाढ व्याज हे 4 पद्धतीनं काढलं जातं. 4 नाही, 3 पद्धतीनं काढलं जातं. एक असतं ॲन्युअली म्हणजेच वार्षिक. दुसरं असतं एक असतं ॲन्युअली वार्षिक. एक असतं हाफ इयरली, ज्याला आपण सहामाही म्हणू, सहामाही. आणि एक असतं क्वार्टरली. ठीक आहे. क्वार्टरलीमध्ये 3 महिन्याचं, 3 माही. ठीक आहे. माही नाही, माही. ठीक आहे. 6 माही, 3 माही. म्हणजेच काय, जर समजा कधी कधी कसं होत असतं, आता ह्या 3 गोष्टींचं पहिले अगोदर समजून घ्या की काय. कधी कधी काय होतं, जसं आता चक्रवाढ व्याज ॲक्च्युली आहे काय त्याच्यावर नाही कळणार. चक्रवाढ व्याज कसं असतं बघा. चक्रवाढ व्याज म्हणजे जसा सिम्पल इंटरेस्ट होता आपला, 100 रुपये घेतले त्यावरती 10% इंटरेस्ट होता. मग आपल्याला वरच्या शेवटी 10 रुपये द्यावे लागले, म्हणजे 100वर आपण 10 रुपये दिले, 110 रुपये झाले. मग परत आपल्याला दुसऱ्या वर्षासाठी 10 रुपये द्यावे लागणार, 120 होणार. परत आपल्याला तिसऱ्या वर्षासाठी 10 रुपये, 130 होणार. ठीक आहे. आता प्रत्येक दर वर्षी याच्यामध्ये 10 रुपयेच ॲड होणार. जे म्हणजे सुरुवातीला जेवढे ॲड होणार ते शेवटपर्यंत तेच ॲड होणार. पण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तसं नसतं. जसं समजा कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जर समजा आता 100 रुपये घेतलेत आणि त्याच्यावर 10% आपल्याला इंटरेस्ट द्यायचा आहे, तर मग पहिलं होतं की 100वर 10% म्हणजे 10 रुपये, मग आपण होणार 110. आता तुम्हाला 10% 110वर काढायचे आहे, म्हणजेच 11 रुपये, मग हे होतील 121. आता तुम्हाला 121वर 10% काढायचे आहे. ठीक आहे. 10% मी सांगितलं सोपं असतं, इथं पॉईंट ठेवला की 10% होतं. तर एक सेकंड, आता इथं होईल 121, मग याचे 10% होईल 12.1, म्हणजे हे होईल 1.2 आणि 1 3, 2 आणि 1 3, 133. म्हणजे बघा, आपल्या सिम्पल इंटरेस्टमध्ये 3 वर्षाचे किती होऊन राहिले होते, 30% होऊन राहिले, किंवा 30 रुपये होऊन राहिले होते. आता इथं जर बघणार तर इथं सी आयनं हे 33 रुपये पॉईंट 1 होऊन राहिलं, म्हणजे 3.1 रुपये शिल्लक भेटतो आपल्याला. म्हणून कंपाऊंड इंटरेस्ट जास्त प्रिपेअर केला जातो. म्हणजे ज्यांना जे पैसे देतात त्यांच्याकडनं प्रिपेअर केला जातो, कारण त्याच्यावर जास्त इन्कम मिळतं. ठीक आहे. तर आपल्याला काय आहे याच्यामध्ये, आता दर वर्षाला 10% वाढत आहे, दर वर्षाला इथं 10% वाढत आहे. पण हाफ इयरलीमध्ये काय होतं की 6 महिन्यामध्येच ते इन्कम वाढत असतं. म्हणजे 6 महिन्यामध्येच त्यांच्यामध्ये इंटरेस्ट ॲड होतो आणि परत निघतो. म्हणजे जसं आता समजून घ्या, परत आता 100 रुपयावर 10% इंटरेस्ट, पण हाफ इयरली. या पद्धतीनं ही पद्धत आहे, हे समजून घ्या. ॲन्युअली एक पद्धत आहे, हाफ इयरली पद्धत आहे, क्वार्टरली एक पद्धत आहे. तर 10%. ठीक आहे. 100वर 10%. आता मला सांगा, जर आपण एका वर्षाचे 10% देत असेल
तर इथं काय होणार, आपल्याला प्रत्येकी 6 महिन्यांनीच इंटरेस्ट जे होणार ते ॲड होणार. तर आपल्याला काय करावं लागेल, एका वर्षाचं 6मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे अर्ध्या वर्षामध्ये. तर आपण काय करतो याला, तर एका वर्षाचे 10%, तर अर्ध्या वर्षाचे 5%. ठीक आहे, समजलं का? एका वर्षाचे 10%, तर अर्ध्या वर्षाचे 5%. जसं आता आपला फॉर्म्युला पण बघून घेऊया आपण. फॉर्म्युला बघा, जसं आता फॉर्म्युला आहे आपला, पहिला फॉर्म्युला काय याचा, पहिला फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा, पी इंटू 1+R/100 वरती एन. आता हा झाला इयरलीचा. ठीक आहे, आता हाफ इयरलीचा बघा. हाफ इयरलीमध्ये काय होईल, पी तर तोच राहील, म्हणजे जो असेल तो, 1 पण इथं तोच राहील. आता आर जो आहे हा रेट आहे, हा रेट असतो एका वर्षासाठी. मग जर आपल्याला 6 महिने करायची आहे किंवा हाफ इयरली करायचं आहे, तर हा रेट पण अर्धा झाला पाहिजे ना. तर या रेटला आपण अर्धा करतो, म्हणजे R/2/100. आता जर आपल्याला या रेटला आपण अर्ध केलं का, कारण हा रेट जो असतो एका वर्षाचा असतो, तर अर्ध्या वर्षाचा आपण रेट अर्धा केला. तर तसंच यन जो आहे किंवा टाईम जो आहे, यन म्हणजे काय, 1 वर्ष आहे. ठीक आहे, आता 6 महिन्याचं जर वर्ष पकडलं, तर या एका वर्षात 2 वर्ष होणार ना, म्हणून आपण इथे लिहितो 2 यन. ठीक आहे, कळलं का? म्हणजे यन म्हणजे 1 वर्ष. ठीक आहे, पण आता हाफ इयरलीनं चालू आहे आपलं सगळं हाफ इयरली चालू आहे. म्हणजेच काय, आता आपलं जे वर्ष कन्सिडर करू आपण, ते 6 महिन्याचं 1 वर्ष आहे. तर मग एका वर्षात म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने, तर 12 महिन्यात आपले 2 वर्ष होईल. एक 6 महिन्याचं पहिलं आणि 6 महिन्याचं दुसरं. एका वर्षाचे आपण म्हणजे 12 महिन्याचे 10% देतो, तर मग 6 महिन्याचे 5% म्हणून अर्ध करतो. तर R/2 इथं होतं, आणि 2 गुणिले यन जो टाईम होता. आता क्वार्टरलीमध्ये बघा काय होतं. क्वार्टरलीमध्ये काय होईल, आता आपलं क्वार्टरलीमध्ये वर्ष आपण कन्सिडर करतो 3 महिन्याचं. 3 महिन्याचं 1 वर्ष आहे समजून घ्या. 3 महिन्याचं 1 वर्ष आहे, तर 12 महिन्यासाठी आपण 10% देतो. ठीक आहे, तर मग 10% किंवा आर देतो. समजा 12 महिन्यासाठी R% देतो, तर मग 3 महिन्यासाठी याचे चौथा भाग द्यावा लागेल, कारण तिसरा महिना हा 4चा, किंवा 12 महिन्यात 4 वर्ष बसणार आपले. जसं पहिलं 3 महिने, मग 3 महिने, मग 3 महिने आणि मग 3 महिने, असे 12 महिने होणार. तर असे 4 भाग होणार ना. तर मग आपल्याला रेट पण ना 4 भागामध्ये करावं लागेल. म्हणून याचा फॉर्म्युला होतो P गुणेला 1+R/4. ठीक आहे, कळलं ना? 1+R/4 हे होतं. कारण काय, याचं कारण काय, कारण आपलं 1 वर्ष आता 3 महिन्याचं आहे, आणि 12 महिन्यात आपले 4 वर्ष बघतात. आता परत जर एका वर्षात आपले 4 वर्ष होऊन जाईल, म्हणजे 12 महिन्यात जर 4 वर्ष होते, जो एन म्हणजे 12 महिने, तर मग जर समजा 3 महिन्याचं 1 वर्ष असलं, तर आपल्या याच्यात 4 पट होऊन राहील ना. म्हणून आपण किती करतो, 4 n. तर इथे घ्यायचं 4 n. म्हणून आपलं तुझं फॉर्म्युला जो होईल हा P इंटू 1 प्लस, हा प्लस याच्याबरोबर असतं, प्लस R/4/100 आणि 4 n. अर्ध करायचं असलं तर आपण हाफला असं 1/2 लिहितो, आणि 1/4ला क्वार्टरला किंवा चौथकर, ज्याला आपण एक चौथकर म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण 1/4 करतो, म्हणून इथे 4 आणि 4 आलं आहे. ठीक आहे, चला जसे जसे क्वेश्चन येतील तसं तुम्हाला कळून जाईल की नेमका याचा वापर कुठे आणि कसा होतो. तर आता पहिलाच प्रश्न आहे, दशादशे 5% दराने 1200 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष मुदतीचे व्याज किती. आता दोन्ही पद्धतीनं सांगतोय, एक जी आपली नॉर्मल पद्धत आहे आणि एक फॉर्म्युल्याने. पहिलं फॉर्म्युलावाला बघून घेऊ. आता इथं P आहे तुमचं 1200. ठीक आहे, रेट म्हणजेच R आहे तुमचा 5%, आणि टाईम म्हणजेच यन जो आहे तो 2 वर्ष आहे. मग फॉर्म्युला आपला डायरेक्ट घेऊन घेऊ. अमाऊंट होते हा, कधी लक्षात ठेवायची. अमाऊंट बरोबर P गुणेला R अधिक 1/, फॉर्म्युला थोडा चुकला आहे, 1+R/100 वरती यन. आता P किती आहे, 1200, 1 ॲज इट इज. R जो आहे तो आहे 5% भागिला 100, आणि यन जो आहे तो 2 आहे. ठीक आहे, आता याचा अर्थ काय होतो, हे मी एकदम सुरुवातीला आपलं ज्यावेळेस बेसिक हे झालेलं होते फॉर्म्युले, बोडोमास वगैरे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं याची कॅल्क्युलेशन करायची. याची कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला काय करावं लागतं, या दोघांचा गुणाकार 100 × 100 अधिक 5 105, म्हणजेच 1200 गुणेला 105/100 यांच्या डोक्यावरती 2. आता या 2चा अर्थ होतो की ही जी आहे 105/100, याला तुम्हाला 2 वेळेस लिहायचं आहे. म्हणजेच 1200 गुणेला 105/100 105/100. ठीक आहे, वर्गासारखं आपण नाही का, 2चा वर्ग असलं तर आपण लिहितो 2 गुणिले 2 बरोबर 4, तसं याचा अर्थ होतो. तर 1200 गुणिले 100 गुणिले 100. मग आता इथनं कॅल्क्युलेशन करा, किंवा तुमचं जसं तुम्हाला जमेल तसं करता येईल. तर आपण करू 1200 105/100 गुणिले 105/100. आता 5 21 105, 5 20 100, 5 21 505, 5 20 100. ठीक आहे, 0 0 परत इथला कॅन्सल राहिला. तिथं 12 गुणिले 21/2 गुणिले 21/2, 2 दुणे 4, 4 त्रिक 12. आता खाली उरलेत फक्त 3 गुणिले 21 गुणिले 21. जर आता 21चा तुम्हाला हे येत असेल स्क्वेअर, 21चा स्क्वेअर होतो 441 गुणिले 3 बरोबर 3 1 3. ठीक आहे, 3 1 3, 3 चूक 12, हात चाला 1, 3 चूक 12 आणि 13. आता हे जर बघणार तर 1300
₹1323 आले. पण ₹1323 ही अमाऊंट आलेली आहे आपली 1323. हे आपला इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला इंटरेस्ट जर विचारला, व्याज विचारलेलं तर व्याज कसं काढायचं? याचं व्याज काढताना अमाऊंट बरोबर काय होतं? अमाऊंट बरोबर एक सेकंड, इंटरेस्ट सी आहे, सिम्पल इंटरेस्ट बरोबर अमाऊंट वजा प्रिन्सिपल. तर अमाऊंट किती आली आपली 1323 वजा प्रिन्सिपल किती होतं 1200. तर 3 ॲज इट इज, 2 जसं तसा, 13 12 ₹123 जे होतं ते आपलं व्याज होतं. ठीक आहे. बघून घ्या, 5% दराने 1200चं 2 वर्षाचं मुदलीचं चक्रवाढ व्याज 123 होतं. आता याच्या ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजे असं नाही की चुकलं आहे आपलं, यापैकी नाही, हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता एक दुसऱ्या पद्धतीनं पण करून बघू कसं. ठीक आहे. एक दुसरी पद्धत कशी आहे ते बघा. आता दुसरी पद्धत कशी आहे बघा. समजून घेऊ ₹1200. ठीक आहे. आता हे पहिलं वर्ष. ठीक आहे. पहिलं वर्ष, मग हे दुसरं वर्ष. ठीक आहे. ज्याचं पर्सेंटेज चांगलं असेल त्याच्यासाठी ही काहीच गोष्ट मोठी नाही आहे. 1200च्या सरळ माहीत आहे की 10% किती होणार? 120 होणार. कारण एक पॉईंट एक झिरो काढला किंवा एक नंतर एक आकड्यानंतर आपला पॉईंट असणं म्हणजे 10% होईल. तर 10% 120, तर आपण म्हणू शकतो की 5% 60. ठीक आहे. तर मग एक वर्षाचं, पहिल्या वर्षाचं आपलं व्याज होईल 60. मग हे किती होतील? 1260. मग 1260चे 10% किती होतील? 126. 126चे परत मग आपल्याला 5% म्हणजे अर्धे किती होतील? बेसक 12, बेत्रिक म्हणजे 63. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? 3 ॲज इट इज, 6 12 हातचा 12 1 13, 1323. तर 1323 आलं. आता व्याज काय झालं? हे पहिल्या वर्षाचं व्याज 60, दुसऱ्या वर्षाचं व्याज 63. तर तुमचं व्याज किती होईल? 3 ॲज इट इज, 6 12 123. ठीक आहे. यापैकी नाही. कळलं? दुसरी पद्धत पण सोपी आहे, पण ज्यावेळेस ती आकडे छोटे असले त्याच वेळेस ती म्हणजे इझी जाते करायला. नेक्स्ट बघू. जसं ते बघा, एका मोटरीची किंमत 2,50,000 आहे. तिच्या किमतीत दर साल 10% घट होते असेल, तर 2 वर्षांनी त्या मोटरीची किंमत किती? घट होती म्हणजे ती 10% कमी होती. म्हणजे आज जर तिची व्हॅल्यू 2,50,000 असेल, आता परत याला करण्याचे 2 तरीके आहेत. 2 प्रकार आहेत. एक तर काय करा, 10% याच्यामधून घट करा, म्हणजेच काय, याच्यात 90%. ठीक आहे. 90%, तर ते येतं 0 0 0 0 कॅन्सल, 0 हा इथला. ठीक आहे. हा 0 हा आणि हा 0 हा. तो 25 9 225 आणि 1 2 3 0 ॲज इट इज. म्हणजेच काय, 2,25,000. एक तर पहिल्या वर्षाचं होईल. परत आता म्हणजे एका वर्षानंतर याची व्हॅल्यू एवढी होईल. हे पहिलं वर्ष पहिले. दुसऱ्या वर्षानंतर याची व्हॅल्यू काय होईल? तर परत आता या 2,25,000च्या 90%, म्हणजे याचे 10% काढलेत तर 9/10 करतो. 90/100 होतं ना, तर 0 0 9/10, 0 0 कॅन्सल. आता 225 9, पहिले 0 0 ॲज इट इज, 25 9 225, हातचे आले 2, 9 2 18 2 20. तर 2,02,500 हे आपलं फायनल उत्तर असेल. 2,02,500. ठीक आहे. एकतर हे आहे, अशा प्रकारे काढा, किंवा मग डायरेक्टली असं काढा. डायरेक्ट तुम्ही इथं तसंच करू शकता. 2,50,000. ठीक आहे. पहिल्या वर्षात होणार 9/10, म्हणजेच की 90/100, 1 0 0 कॅन्सल. त्याच्या 90/10 म्हणजेच 9/10, 90/100 म्हणजेच 9/10. आता इथनं करू शकता 0 0 0 0 कॅन्सल. परत तेच कॅल्क्युलेशन येणार. 25 9 225 गुन्ह्याला 9, 25 225 9, जे आपलं उत्तर आलं तेच 20 25 0 0. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एका गावाची लोकसंख्या 27,783 आहे. ती दर 5 वर्षांनी 5% वाढते. तर 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? ठीक आहे. आता एक गाव आहे, त्याची लोकसंख्या 27,783 आहे. तर आहे, ती दर 5 वर्षांनी 5% वाढते. तर 15 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? म्हणजे बघा, 15 वर्षापूर्वीची विचारलेली आहे आणि दर 5 वर्षांनी 5% वाढते. म्हणजे 3 असे सीझन झाले असणार. पहिला 5 वर्षाचा, दुसरा 5 वर्षाचा आणि तिसरा 5 वर्षाचा. म्हणजे 5 + 5 + 5 असे 15 वर्ष. ठीक आहे. आता या 15 वर्षामध्ये त्यांनी गावाची लोकसंख्या जी होती ती 15 वर्षां, म्हणजे ही आज आहे, याच्या 15 वर्ष अगोदरची विचारलेली आहे. म्हणजे समजून घेऊ. समजा 15 वर्षापूर्वी गावाची लोकसंख्या होती. गावाची लोकसंख्या, एक उदाहरणार्थासाठी आपण घेऊ, X होती. गावाची लोकसंख्या X होती. ठीक आहे. गावाची लोकसंख्या X होती. म्हणजे पहिले गावाची लोकसंख्या X असणार. मग वाढली किती नसणार? ती वाढली 5% वाढली. आता 3 वेळेस करायचं आपल्याला. काय, 5 वर्ष 5 वर्ष आणि 5 वर्ष. तर मग 5 वर्षानं ती 100ची 105 झाली असणार, भागीला 100. मग परत आता हे झालं 5 वर्षानंतर, एवढं झालं 5 वर्षानंतर. परत त्याच्या 5 वर्षानंतर ती 105 झाली असणार. ठीक आहे. हे झालं 10 वर्षानंतर. मग परत तिथनं 5 वर्षानंतर 105 झाली असणार. हे झाली मग हे 15 वर्षानंतर. हे झालं 15 वर्षानंतरचा किस्सा आहे, 15 वर्षानंतर. आणि हे असं होऊन किती झाली? तर 27,783. ठीक आहे. 27,783. हे
असं करत इथं एवढी लोकसंख्या होती, त्यानंतर एक 5% वाढली, नंतर 5% वाढली, नंतर 5%, नंतर 5% आणि असं मिळून ही एवढी झाली. तर मग आता या साईडचं सगळं काय होईल, एकतर पहिलं आपण कमी करून घेऊ, जसं 5 21 100, 5 20 100. मग इथं पण 21/20 आणि इथं पण 21/20. तर मग हे होईल x गुणेला 21/20 गुणेला 21/20 गुणेला 21/20 बरोबर 2 77 83. तर या साईडचं सगळं त्या साईडला गेलं तर x बरोबर 27 783 खाली 21 गुणेला एक सेकंड खाली 21 वरती 20, हे उलटं होईल ना, 20 वर जातील 21 खाली येईल, 20 भागिला 21 20 भागिला 21. ठीक आहे, एक जमत असेल तर 21ने भाग द्या, नसेल जमत तर 7ने देऊ. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 खाली उरले 6 67 होतील, 7 9 63 खाली उरले 4, 7 सकम 42 खाली उरले 6, 7 9 63. ठीक आहे, इथनं घेतो 3 9 6 9 गुणेला 20/3 20/21 20/21. आता परत 7 त्रिक 21, 7 5 35 खाली उरले 4, 7 सकम 42 खाली उरले 4, 7 7 49. परत 7 त्रिक 21, 7 8 56, 7 1 7. ठीक आहे, आता उरलेत 81 गुणेला 20 गुणेला 20 गुणेला 20 भागिला 3 त्रिक 9 9 त्रिक 27, तर 27 त्रिक 81. आता लास्टमध्ये उरले 3 गुणेला 20 गुणेला 20 गुणेला 20. आता एवढं तुम्हाला करताच येईल. याचं उत्तर काय येईल, 20 20 400 किंवा बेदून 4 4 दुने 8 8 आणि 8 24. तर टोटल होईल 24,000. ठीक आहे, 1 2 3 0 हा 1 2 3 0 आणि इथं बघा हा 1 0 हा 1 0 आणि हा 1 0. हे झालं 1 2 3 आणि 4 दुने 8 बेदुने 4 4 दुने 8 8 24 अशी 24,000 आपलं फायनल उत्तर होईल. नेक्स्ट बघूया. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 300 व 306 आहे, तर दशादशे दर किती. जितक्या वेळेस हा प्रश्न येईल तितक्या वेळेस एक साधं लॉजिक लावायचं आहे. जसं आता बघा, सरळ व्याज कसं असतं, सरळ व्याज पहिल्या वर्षाचं जेवढं असेल, समजा पहिल्या वर्षाचं जर समजा एक्स असेल तर दुसऱ्या वर्षाचं काय होतं, दुसऱ्या वर्षाचं पण एक्सच व्याज होतं. म्हणजेच काय, टोटल 2 वर्षाचं व्याज काय होईल 2x. म्हणजे बघा 2 वर्षांनी 300 होतं सरळ व्याज. सरळ व्याज बघूया पहिले. सरळ व्याज 2 वर्षांनी 300 होतं, म्हणजे दरवर्षीचं किती असणार 150, दरवर्षीचं 150. म्हणजे जसं बघा पहिल्या वर्षीचं 150, दुसऱ्या वर्षीचं 150 असे मिळून झाले असतील ते 300. इथपर्यंत कळलं. आता 300 झाले आपले एका म्हणजे 150 एका वर्षाचे आणि 150 दुसऱ्या वर्षाचे. पण आपल्या याच्यामध्ये जे होतं चक्रवाढ व्याजमध्ये तसं होत नसतं. चक्रवाढ व्याजमध्ये पहिले 150 होणार आणि मग दुसऱ्या वर्षी काहीतरी वाढणार. आता मला सांगा, एका वर्षात समजा 150 होतं, दुसऱ्या वर्षी त्याचं किती झालं, तर आता इथं बघा, कारण लक्षात ठेवत जा, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे पहिल्या वर्षी सारखं असतं. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पहिल्या वर्षी नेहमी सारखं असतं. ठीक आहे, जसं म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ. आता सरळ व्याज पहिले असणार पहिल्या वर्षी 150, तर हे चक्रवाढ व्याज पण पहिल्या वर्षी 150. सरळ व्याज दुसऱ्याही वर्षी 150 राहणार, पण इथं चेंज होणार. मग आता बघा 306 झालं. 306 झालं म्हणजेच काय, पहिल्या वर्षी 150 होतं, तर दुसऱ्या वर्षी किती झालं असणार ते 6 ॲज इट इज आणि 15 ॲज इट इज, म्हणजे 156 झालं असणार. ठीक आहे, आता 156 झालं आहे, इथपर्यंत आलं. आता मी तुम्हाला सांगतो 156पर्यंत आलं ना आपण, 156पासून लक्षात ठेव पुढे काय होतं. तर जेव्हा कधी पण आपण व्याज काढतो, आता मी 100वर काढतो, 100वर व्याज काढतो, चक्रवाढ व्याज 10%. 100वर 10% चक्रवाढ व्याज काढतो. पहिल्या वर्षी होईल 10 रुपये 10% पहिलं. दुसरं वर्ष सेकंड, दुसऱ्या वर्षी काय होईल की याचे 10 रुपये प्लस याच्यावर 10 रुपये म्हणजे असे 11, म्हणजे 2 वेळेस काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिले 100वर 10%. ठीक आहे, 100वर 10% पहिलं वर्ष फर्स्टमध्ये होणार तुमचे 10 रुपये. मग तुम्ही हे ॲड करणार याच्यामध्ये, हे 110 होतील. मग याच्यावर 10% काढणार तुम्ही, ते होतील 11 रुपये. मग हे प्लस याच्यामध्ये ॲड होईल 121 होईल. मग याच्यावर तुम्ही 10% काढणार, ते होतील 12.1 रुपया. ठीक आहे, आता बघितलं नाही, पहिल्या वर्षी 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 12.1 रुपया, दुसऱ्या वर्षी 11 रुपये, तिसऱ्या वर्षी 12.1 रुपया. आता इथं बघा, पहिल्या वर्षी 10 याच्यावरती 10%, दुसऱ्या वर्षी परत 10% हे प्लस याच्यावर 10% म्हणजे 1 रुपया. आता तिसऱ्या वर्षी याच्यावर 10% म्हणजे 10 रुपये, याच्यावर 10% म्हणजे 1 रुपया आणि या 1 रुपयावर 10% म्हणजे 0.1. हे किती होतं, आता बघा, आता हे 10 रुपये. ठीक आहे, आता व्याज किती होईल आपलं टोटल, तर टोटल व्याज होईल. आता इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, इथं जर तिघांचं कॅल्क्युलेशन केलं, 10 + 11 + 12.1, 10 + 11 + 12.1, तर हे होतं 1 3. मग अशीच बघितलं तर 133.1. आता 133 इथं पण बघा, 10 + 10 + 1
प्लस 10 प्लस 1 प्लस 0.1. तर 0.1 ॲज इट इज प्लस 1 आणि 1 2 प्लस 9. एक सेकंड. तर इथं थोडं चुकलं आहे आपलं. बघा इथं 10 याचे 10% 10 रुपये, मग याचे 10% 1 रुपया, मग याचा 10% 1 रुपया आणि मग याचा एक 10% 0.1. तर हे इथं जे होईल इथं असं होईल 10 प्लस 1 प्लस 1 प्लस 0.1 प्लस 1. एक सेकंड. 10 प्लस 10 प्लस 1 मग होईल 10 प्लस 1 प्लस 1 0.1 प्लस. ठीक आहे. तर आता हे होतं इथनं होतील पुरे तुमचे 12.1, इथनं होईल 11 आणि इथलं होईल 10. तर टोटल परत 30 आली 33.1. तर म्हणजेच काय लक्षात ठेवा, हे जे इथं जे एक्स्ट्रा येतात ना 10ला तर 10 आले बघा. पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10 प्लस 1, तिसऱ्या वर्षी 10 प्लस 1 प्लस 1 प्लस 0.1. तर 10% हे झाले. ठीक आहे. याचे 100चे 10% हे झाले. परत मग जे वाढलेत ना, जे एक्स्ट्रा झालेत हे एक्स्ट्रा याचे 10% आहेत. आणि नंतर मग त्याच्यानंतर जे 10% झाले, पहिले याचे 10%, मग याचे 10% 1, मग याचा 10% 1, मग याचा 10% 1. म्हणजेच काय, जो वाढतोय ना आपला वरचा तो ह्याचा असेल, त्याच्या अगोदरच्या वर्षीच्या व्याजाचा असेल. म्हणजे जे आपले 156 रुपये झाले. ठीक आहे. म्हणजे पहिल्या वर्षी आपले काय झाले होते 150 आणि दुसऱ्या वर्षी 156 झाले होते. 156 पहिल्या वर्षी होते 150, पहिल्या वर्षी होते 150, दुसऱ्या वर्षी झाले होते 156. म्हणजे ते कुठेतरी असं असेल 150 पहिल्या वर्षीचे, दुसऱ्या वर्षाचे 150 प्लस 6. ठीक आहे. तर हे 6 जे असतील हे याच्यावर या 150वर हे 6 आले. म्हणजे आता इथनं आपण व्याज काढू शकतो की या 150चा हे 6 किती आहे, तर 6 भागिला 150 गुन्ह्याला 100. तर 5 तरी 15, 5 दुने 10, 3 दुने 6, 2 दुने 4, 4 म्हणजेच काय तर 4% हे आपलं व्याज असेल. आता कधी पण लक्षात ठेवायचं, एकदम सिम्पल आहे. त्यासाठी ट्रिक म्हणा, ट्रिक तर नाहीच आहे, कारण ते तुम्हाला कळल्यानंतर समजून येईल. ट्रिक वगैरे काही नसतं. फक्त नेमकं आहे का याच्या मागं लॉजिक हे तुम्ही 2-3 वेळेस जर बघितला हाच क्वेश्चन तर लक्षात येईल काय करायचं. आता सरळ आहे की तुम्हाला ज्याही वेळेस करायचं असेल ना, तर एक ज्यावेळेस असा प्रश्न येईल की ज्याच्यामध्ये सरळ व्याज पण दिलं जाईल आणि चक्रवाढ व्याज पण दिलं जाईल, त्यावेळेस तुम्हाला एक सिम्पल करायचं, याचा हाफ करायचं आहे. म्हणजेच काय 304 हाफ म्हणजे जेवढे वर्ष असतील तेवढे. बरं इथं 2 वर्ष असेल, इथं जर दिलं असेल 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ, तर 3ने भाग करायचा जेवढे वर्ष असतील. ठीक आहे. म्हणजे सरळ व्याज भागीला वर्ष दिलेले वर्ष. ठीक आहे. मग जे अमाऊंट येईल आपली त्याच्यावरती याच्यातून वजा करून जेवढे होतील, म्हणजे जसं आता आपलं येणार 300, 300च्या भागीला 2 हे येतील 150 आणि 150 जे आले आता याच्यातनं वजा करायचे आहेत. 150 त्याच्यातनं वजा केले 306 मधनं, तर आपले येणार 156 आणि 156 जे आले त्याच्या भागीला परत 150 करायचे, गुन्ह्याला 100 करायचे. तर 5 तरी 15, 5 दुने 10, 3 5 15, 3 दुने 6, 52 दुने 104, 104 मधनं 100 वजा करा, जे असेल ते तुमचं उत्तर. आता हा फॉर्म्युला किंवा शॉर्ट ट्रिक नाही आहे, पण लक्षात ठेवा कसं करायचं असतं. हे जे आहेत पहिल्या वर्षी 150, दुसऱ्या वर्षी 150 असं आहे सरळ व्याज, आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी 150, दुसऱ्या वर्षी 150 प्लस 6, आणि हे 6 जे आहेत हे याच्यावरती काढलेले आहेत, म्हणजे या 150वरती 6 आलेले आहेत. तर डायरेक्टली तुम्ही असंही करू शकता की हे 6 150चे किती टक्के आहेत, 6 150च्या किती टक्के, तर हे आपण बघितलं आता हे 4% आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 आहे, तर व्याजाचा दशादशी किती, दशादशी दर किती. ठीक आहे. आता त्यांचं जे आहे एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 850 व 935 आहे. तर परत बघा तेच येतं. आता मागच्याच गणिताचं परत लॉजिक लावा. जसं आता पहिल्या वर्षाचं 850 आहे म्हणतात, दुसऱ्या वर्षाचं 935. म्हणजे चक्रवाढ व्याज कधी कसं होतं, पहिलं 850 असेल, दुसऱ्या वर्षीचं पण 850 असेल, आणि जे एक्स्ट्रा आले असतील ते याचं व्याज असेल. एक्स्ट्रा म्हणजे किती आले आपले 935 वजा 850, आणि त्याचे एक्स्ट्रा किती येतात आपले 5, 13तून 5 8 आणि 0 म्हणजेच 85. म्हणजेच काय, हे 85 या 850वर आहे. आता 85 हे 850चे किती टक्के येतात, तर 85 भागीला 850 गुन्ह्याला 100. ठीक आहे. 0 0 कॅन्सल, 85 1 85, 10 1 10, 10% आपलं काय असणार व्याज असणार. ठीक आहे. मागचं जे लॉजिक आहे ना तेच लॉजिक इथं पण लागतं. त्यानंतर दशादशे 5% दराने 24,000 रुपयाचे मुद्दलाचे 2 वर्षात मिळणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती. ठीक आहे. 5% दराने. आता आपण काय करू, पहिले 100वरला फरक काढू. 100वरला काढला की लगेच आपल्याला दोन्ही याच्यातला कळून येईल. ठीक आहे. आता समजा 2 वर्षातलं सरळ व्याज. ठीक आहे. एका वर्षाचं सरळ व्याज आहे 5%, दुसऱ्या वर्षाचं किती असेल 5%, तर ते किती होतील 2 मिळून 10%. ठीक आहे. किंवा म्हणजे मी दोन किंवा 3 मेथड सांगेल त्याच्यावरती बघू. समजा 100 रुपये आहे, 100 रुपयावर पहिल्या वर्षाचं 5% सरळ व्याज आहे. सरळ व्याज एक तर फॉर्म्युला लावा किंवा डायरेक्ट काढता असेल डायरेक्ट काढा. फॉर्म्युला लावा, तुम्ही लावा फॉर्म्युला, मी डायरेक्ट सांगतो. 100चे पहिल्या वर्षाचे 5% म्हणजे होतील आपले 5 रुपये.
आणि दुसऱ्या वर्षाचे परत 5 रुपये 5 दोन्ही मिळून किती होतील 10 रुपये. ठीक आहे, 10 रुपये झाले आपल्याला 2 वर्षाचे सरळ व्याजनं. आणि 100वर आपल्याला चक्रवाढ व्याज कळतं. पहिल्या वर्षाचं 5 रुपये, कारण कधी लक्षात ठेवा, पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं. दुसऱ्या वर्षाचं आता याच्यामध्ये ॲड करू, जसं 100 + 5 105 होतील. आता 105चे 5% काढायचे आहेत तुम्हाला. 105चे 5% किती होतील? 105चे 5% 10% होतात, 10.5. तर 5% होईल याच्या अर्धे म्हणजेच 2×5 10, 2×2 4 आणि 2×5 10 म्हणजे 5.25. तर ते होतील बघा, पहिल्या वर्षाचं 5 रुपये, दुसऱ्या वर्षाचं 5.25, म्हणजेच 5 + 5.25, तर बरोबर होतील 10.25 रुपये. आता पहिल्या वर्षाचं 10 रुपये, दुसऱ्या वर्षाचं 10.25 रुपये. तर मग एक सरळ लॉजिक आहे की जास्त, आता काय म्हणतात, 5% दराने मुद्दलाचे 2 वर्षात मिळणारे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक किती? आता फरक किती आहे? 0.25चा फरक आहे. आता 0.25चा फरक आहे, म्हणजेच 0.25% फरक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता 0.25% हे 24,000चे किती होतात? म्हणजे 24,000चे 0.25% किती? तर 24,000चे 0.25% किती होतं? 24,000 गुणिले 0.25 भागिले 100. 0 0 0 0 कॅन्सल. हा पॉईंट जो आहे 2 आकडे असल्यामुळे 2 0 नाही निघून जाईल. म्हणजेच पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेऊ पहिले अगोदर. गुणिले 0.25, तर 0 ॲज इट इज. 25 चूक 100, हातच्याला 10, 25 दुणे 50 आणि 10 60. तर आता 2 नंतर पॉईंट आहे, म्हणून 2 नंतर पॉईंटवर 60 रुपये आपला काही फरक येणार. तर सी आपलं हे आपलं 2 हे आपला ॲन्सर असणार. एकतर असं काढा, किंवा असं करा की डायरेक्टली तुम्हाला 5% डायरेक्टली 2, म्हणजे पहिल्या वर्षाचं 5% सरळ व्याज, दुसऱ्या वर्षाचं 5%, इकडे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं 5%, तर हे 5 तर कॅन्सलच होईल. दुसऱ्या वर्षाचं फक्त या 5 वरलं परत 5 प्लस या 5 वरलं जे येईल 5 5 25, हे 0.25च एक्स्ट्रा येतील. तर हे डायरेक्टली काढले तरी तुम्ही चालू शकते. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिस केलं की लक्षात येईल काय करतोय मी. नेक्स्ट बघा, 48,000 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 52,920 रुपये रास होते, तर त्या व्याजाचा दशादशे दर किती? ठीक आहे, 48,000चे म्हणते 2 वर्षात 52,920 होतात, तर त्या व्याजाचा दर किती? तर दर काढायचा आपल्याला. पहिले आपण पहिला जो आहे तो फॉर्म्युला कसा वापरतात ते बघून घेऊ. जसं पहिला आपला फॉर्म्युला जो असेल तोच अमाऊंट बरोबर P गुणिले 1 + R भागिले 100 आणि डोक्यावरती N. तर P किती आहे? 48,000. ठीक आहे, 2 वर्षात 1 प्लस रेट माहिती नाही म्हणून R इथं ठेवतो भागिले 100. किती वर्ष आहेत? 2 वर्ष टाईम आहे. आणि अमाऊंट किती होती? तर अमाऊंट होती 52,920. 52,920. आता पुढे 52,920 याच्या भागीला येईल डायरेक्ट, या साईडचं गुन्ह्याला त्या साईडला भागीला जाईल 48,000 बरोबर 1 + R. तर आता याला जे आहे ना, आपण कसं करू शकतो, 1 म्हणजे 100 + R भागिले 100, याला 2 वेळेस. ठीक आहे, तर याला 2 वेळेस 100 + R भागिले 100, याला 2 वेळेस याचा वर्ग म्हणजे त्याला म्हणू शकतो. आता पहिले आपण यातनं 0 0 कॅन्सल करून तुम्हाला एवढं खाली आणायचं आहे की असे 2 तुमच्याजवळ स्क्वेअर बनले पाहिजे, म्हणजे इकडला आपण स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकलो पाहिजे इकडे करून. ठीक आहे, जसं आता 48, तर पहिले 4नं भाग देऊन बघू. तर 4 1 याला भाग देतो, 4 1 4, खाली उरला 1, 4 3 12, खाली उरलेत 9, 4 2 8, खाली उरला 1, 4 3 12, बरं होईल 1323, खाली होईल 4 12 48 1200. ठीक आहे, आता अधिक आपण जर बघितलं तर 3 भाग जातं का बघू. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8 आणि 1 9, 3 भाग जातो परत. ठीक आहे, हे ॲज इट इज 100 + R भागिले 100, तर 3 चूक 12, 3 चूक 12 हातचाला 1. ठीक आहे, 3 चूक 12 आणि 3 1 3 बरोबर 100 + R भागिले 100 याच्यावरती 2. आता इथपर्यंत आल्यानंतर बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात आलं असेल आता पुढे काय करायचं आहे. आता 441 हा कशाचा स्क्वेअर आहे, म्हणजे आता याला 2 वेळेस, म्हणजे याला 2 वेळेस लिहू शकतो आपण. याला जर आपण परत करू शकतो, 441 म्हणजे 21चा वर्ग, 400 म्हणजे 20चा वर्ग. ठीक आहे, बरोबर 100 + R भागिले 100. आता दोन्ही साईडचा वर्ग कॅन्सल, म्हणजे म्हणू शकतो 21 बरोबर 21 भागिले 20 बरोबर 100 + R भागिले 100. आता 100 या साईडला जातील तर, ठीक आहे, 100 त्या साईडला जातील तर काय होईल, 21 भागिले 20 गुणिले 5 गुणिले 100 बरोबर 100 + R. ठीक आहे, हे 100 या साईडला गेले गुन्ह्याला वर, तर 20 पंच 100, 21 5 105, 105 बरोबर 100 भागी 100 अधिक R. या साईडला 100 आला तर 105
एक सेकंड, 105 वजा 100 बरोबर आर आणि 5 बरोबर आर. तर आपलं उत्तर काय येईल? 5% हे उत्तर येईल. आता दुसरं कुठल्या अँगलनी काढायचं असलं तर तुम्ही कसे करू शकता? दुसरं एक तर मग तुम्ही याला डायरेक्टली पर्सेंटेज कन्सिडर करावे लागणार. जसं उदाहरणासाठी डायरेक्टली ह्याच्यामध्ये डायरेक्टली ना 52,920 हे 48,000चे किती होतात ते बघून घ्यायचे. 48,000चे किती टक्के होतात तर ठीक आहे. 0 0 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. आता इथनं करू 4 12 48, 4 1 4, 4 3 12, 2323 आलं आपलं बरोबर. आता इथनं परत जर करायला गेलो तर 12 1 12, ठीक आहे. हातचा लय 12 1 12 मग येणार 0, 12 दुनी 24, एक सेकंड, 12 दुनी 24 आणि 12 पंचे 60. म्हणजे आपलं उत्तर जे येईल ते 110.25. आता हे 110.25 जे आहे ना याच्या टक्के आहेत, म्हणजे 48च्या एवढे टक्के हे आहेत. तर आता तुम्हाला शोधायचा आहे फक्त हा स्क्वेअर कशाचा आहे. ठीक आहे, जे कुठलं पण उत्तर येणार तो स्क्वेअर कशाचा आहे. हा स्क्वेअर तुम्हाला जर माहीत नसेल तर 105चा स्क्वेअर आहे. 105चा स्क्वेअर जर काढला ना तुम्ही, 105चा स्क्वेअर, 105चा स्क्वेअर, 5 5 25. मी सांगितलेलं आहे पण 5चा स्क्वेअर कसा काढायचा आहे तर. आणि 10चा पुढचा नंबर 11, 11 आहे 110. तर बघा म्हणजेच काय 105 हे आपलं उत्तर असेल. 105 म्हणजे 100 + 5 जो वरचा 5 एक्स्ट्रा असेल तो आपलं उत्तर आहे. ठीक आहे, हे थोडी एक्स्ट्रा लेवलची ही जी मेथड आहे ही मेथड थोडी हाय लेवलची आहे. हे थोडं लगेच कळणार नाही तुम्हाला, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार. आणि एकमेव सर्वात जास्त डोकं लावण्याचा टॉपिक आहे हा चक्रवाढ व्याज. सर्वात जास्त तुमचं कॅल्क्युलेशन पण इथंच लागतं आणि सर्वात जास्त तुमचं लॉजिक पण इथंच लागतं. याच्या एवढं लॉजिक तुम्हाला कुठंच लावता येणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दशादशे 4% दराने चक्रवाढ व्याज 2500 रुपये मुदलाचे 2704 रास होणार तर किती वर्ष लागतील? अच्छा, वर्ष काळाचे आहेत. ठीक आहे, परत आता फॉर्म्युला पहिले बघून घेऊ. आपल्याजवळ आहे अमाऊंट दिलेली आहे, त्यानंतर मुद्दल दिलेली आहे आणि दर रेट पण दिलेला आहे. तर अमाऊंट बरोबर P1 + R भागिला 100 वरती N. तर आता P किती अमाऊंट आहे आपली 2704, त्याच्यानंतर P आहे आपला 2500, त्यानंतर 1 प्लस रेट आहे आपला 4 भागिला 100 आणि N काढायचा आहे. ठीक आहे, तर डायरेक्टली 2500 या साईडला गेले तर 2704 भागिला 2500. ठीक आहे, बरोबर 100 1 100 आणि 4 104/100. ठीक आहे, डोक्यावरती N. आता सरळ इथनं असं होतं. आता आपण पहिले यांचं हे करून घेऊ. 2704 बरोबर 2500 बरोबर 104/100 डोक्यावरती N. आता आपण याला काय करू, डिवाईड करून बघू. जसं याला डिवाईड करतो मी. डिवाईड नाही केलं तरी इकडे बघा अगोदर. याचं आपण काय करू, 2नी करू. 2 पंचे 10, 2 दुणे 4, 2 पंचे 10. म्हणजेच काय 2704 भागिला 2500 बरोबर 52/50. आता इथं लक्षात घ्या, मी 2 लिहिलं आहे म्हणजे उत्तरच 2 आहे आपलं. पण कसं डोकं लागलं आहे बघा. जसं आता बघा 50चा 2500 स्क्वेअर आहे आणि 52चा 2704. म्हणजेच काय इथं जर 2 लिहिलं डोक्यावरती तरच आपलं उत्तर हे येणार. कळलं आहे का? म्हणजे 52चा स्क्वेअर 2704, 50चा स्क्वेअर 2500. तर ऑटोमॅटिकली आपलं उत्तर इथं येऊन जातं. ठीक आहे, याचं काही असं परफेक्ट उत्तर येत नाही या प्रश्नाचं, कारण तुम्हाला इथं लॉजिकच लावावं लागतं की तुम्हाला जोपर्यंत ह्या स्क्वेअर रूटमध्ये चेंज करता येत नाही, म्हणजे असे तुम्हाला स्क्वेअर आणता येत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते उत्तर तसंच राहणार. ठीक आहे, तर 52चा स्क्वेअर 2704, 50चा 2500. म्हणजेच इथं 2 असणार डोक्यावरती, म्हणूनच ते झालं. तर डोक्यावरती 2 म्हणजेच काय N आपला 2 आहे. 2 आहे म्हणजेच तर 2 वर्ष आपलं उत्तर आहे. एका रकमेची दशादशे 6 1 4 आहे. दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास 57,800 होते. तर ती रक्कम किती? आता तुम्हाला काढायची मुद्दल सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, फक्त हा पर्सेंटेज कसा वापरायचा ते बघून घ्या. जसं आता अमाऊंट बरोबर P1 + R भागिला 100 डोक्यावरती N. तर अमाऊंट आपली झालेली आहे 57,800. ती किती वेळात झालेली आहे? तर ती 2 वर्षात झालेली आहे. म्हणजे N आपला 2 येईल. P आपली काळाची आहे म्हणून P इथंच 1 + R. R आपला जो आहे आता Rला फक्त तुम्हाला कसं करायचं, 6 1/4 आहे ना. तुम्हाला याचं कसं करायचं, 6 चोक 24 आणि 1 25, 25/4 तुम्ही लिहू शकता याला. तर 1 + 25/4 भागिला 100 डोक्यावरती N. आता P 57,800 P. आता याला 4ला डायरेक्ट खाली घेतो. 1 + 25 4 गुणिले 100 डोक्यावरती N. तर 57,800. ठीक आहे, बरोबर P. आता याचं बघा 400 होईल इथं. 1 + 25 भागिला 400 डोक्यावरती. हे डोक्यावरती N नाही पाहिजे आपल्याला. N 2 दिलेला आहे ना, तो विसरलो मी. 2 दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी. 2 2 आणि 2. ठीक आहे, तर
एकतर इथं भाग देऊन द्या तसंही चालतं, किंवा तुम्ही परत हे केल्यानंतर भाग दिला तरी चालतं. 25 एक 25, 25 8 400, बरोबर. सॉरी, 25 16 400, 25 एक 25, 25 16 400. तर म्हणजे होईल तुमचं P 1 + 1 / 16 / 2 बरोबर 57,800. तर मग आता 16 एक 16 आणि 17/16, सो 17/16 57,800 बरोबर P/17/16 वर्ग बरोबर 57,800. आता इथनं पुढे काय करायचं बघा. आता काय जसं जसं आपलं कॅल्क्युलेशन होत राहील, जसं चालू राहील तसंच करावं लागेल, की आता वेगळं लॉजिक नाही आहे. ठीक आहे. 17 × 16 म्हणजे याला आपण 2 वेळेस लिहू शकतो. 57,800 बरोबर P × 17/16 × 17/16. ठीक आहे. हे 2 असल्यामुळे 2 वेळेस. मग आता या साईडला सगळं उलटं होईल. 57,800 × 16 वरती आणि 17 खाली बरोबर P. आता आपल्याला फक्त भाग कसे जातात ते बघायचं आहे. 17 त्रिक 51, 17 त्रिक 51, खाली उरणार आपले 6, 17 चूक 68. ठीक आहे. 34,000. 17 दुने 34, तर 2,000. इथं जे होतील ते उरतील P बरोबर 16 × 16 × 2,000. तर आता 16 16चा एक तर टेबल माहीत स्क्वेअर माहीत असेल तरी चालतं. 256 स्क्वेअर × 2,000. 3 0 ॲज इट इज. साईन दुने 12 हात चाला, 25 दुने 50 आणि 51. तर आपलं काय उत्तर होईल? आपली जी व्हॅल्यू होती ती होती 1 0 शिल्लक झाला. 1 0 शिल्लक झालेला इथं 200 पाहिजे होता. तर 200, तर 0 0 ॲज इट इज. साईन दुने 12 हात चाला, 25 दुने 50 आणि 51. तर 51 200 आपली काय असणार? फायनल व्हॅल्यू असणार, म्हणजे त्या वस्तूची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक संपला. खूप किचकट पण आहे हा टॉपिक कळायला, आणि याची कॅल्क्युलेशन पण खूप जास्त करावी लागते स्पेशली या टॉपिकमध्ये. तरी मी तुमचं खूपच बेसिक लेवलवर घेतलेलं आहे. चक्रवाढ व्याज हे पुढे चालून खूप मोठं रूप घेतं चक्रवाढ व्याज समजण्यासाठी. तर मी असं सांगेल की जर समजून घ्या तुमच्या पेपरमध्ये हा 1 मार्काला येत असेल तर मोस्टली स्किपच करा, कारण हा 1 मार्कासाठी करण्याजोगता नाही. पण हा याचं वेटेज जर जास्त असेल तर हा नक्कीच करा. आणि जर आवड असेल कॉन्टची तर मग तुम्ही नक्कीच करा. का? कारण याच्यामध्ये जेवढं लॉजिक लागतं तेवढं कुठल्याच टॉपिकमध्ये लॉजिक लागत नाही. सर्वात जास्त लॉजिक आणि सगळ्यात जास्त कॅल्क्युलेशन हे चक्रवाढ व्याजमध्येच करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा टॉपिक हा आपला संपलेला आहे. तुम्हाला अंकगणिताबद्दलची कुठलीही अडचण असल्यास खाली कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.